पेंडींग आसलेले ते एरियाज ते IOC कडेन आसलेले ते खंय तरी आमकां काल आमच्या अकावंटान डिपॉझिट जाले आनी आमकां खरीच गरज आसलेली. जे लास्ट टायमाचे आमचे HPCलाचे पेंडींग आसले 15 करोड आनी आमची 9,000 स्क्वेअर मिटर जागा तें आमी खंयसर तरी सक्सेस जाले आनी हे एक पेंडींग आसलेले म्हाज्या टर्मान तें आयज कंप्लीट जालें. तेंच्या खातीर आमचे खुबशे गोश्टी पेंडींग उरलेल्यो जशें की ते आमचे कामदारांचे पगार वाडणी कितें आसा ती कितें करप मेडिकल बीन काय ते वाडणी आयज खंय तरी हेच्या आदाराचेर आमचे ते बाकीचे कितें आसा प्रोग्राम त्या जावपाचे आहा ते सगळ्यांचे फुलफिलमेंट जातले. खरेंच देवाचे खूब देव बरें करूं म्हणटा. आमचे म्युन्सिपालिटी सगळे एम्प्लॉई तेंच्यांनी सगळ्यांनी मेहनत घेतली. चीफ ऑफिसर जावं ACO जावं ME जावं आनी खास करून हेच्या खातीर खूब प्रयत्न करतलो तो आमचो पयलींचो आमचो ऑफिसर सदाशिव हळमळकर तेणी खूब प्रयत्न केले. तेणी एक HPCलाचे आमचे केले पूण हे जेन्ना जाता येता तो ना आमच्या वांगडा पूण खरेंच तेणी खूब हेतून मेहनत घेतलेली म्हणून आयज आमी हेतून यश मेळ्ळां. इंडियन ऑयल कॉर्पोरेशना कडल्यान आमकां ऑलमोस्ट 8 crores 50 lakhs ऑड फिगर वॉज ड्यू इन फॉर्म ऑफ एरियर्स. सो आमी तांकां खूब फाटी मिटींग घेतल्यो, रिमायंडर्स घातले, तांचे बरोबर मिटिंग्स कंडक्ट केल्यो आनी वी वर इंटेन्सली फॉलोईंग ऑफ दीस मॅटर फॉर इयर्स. ओके मागीर अल्टिमेटली तांकां आमी सांगलें की आमी तुमकां एविक्शनाचे अंडर प्रोसिजर स्टार्ट करतले अंडर द रेलेवंट एक्ट्स. सो तेंचे इट गॉट लिटल बीट इनटू अ सिरियस मोड. मागीर आयले बसले आमचे कडल्यान एक्सप्लेनेशन घेतलें सगळें तांकां आमी वॉट एवर इन्फॉर्मेशन तांकां जे पळय तांचो डावट आशिल्ले आमी तांकां क्लियर केले. देन स्टील देर हायर अथॉरिटीज डिसायडेड टू टेक एस्कलेट द मॅटर टू हायर लेवल. सो फाटीं चीफ सेक्रेटरीनी बी ह्या सब्जेक्टाचेर मिटींग घेतिल्ली आनी ताणें क्लियर डायरेक्शन्स दिल्ले आनीक ताज्या अनुसार ताणें पयर आमकां 5 कोटी ताणें आमच्या म्युन्सिपालिटी फंडान डेपॉझीट केले. सो आतां उरिल्लो जो पळय 3.5 कोटी आसात ते म्हणटा की तुमी इतले हायर रेट कित्याक लायली अशी. सी वी हॅव नथींग टू से ऑन दॅट बिकॉज फॉर्मुला इज अप्रूव्ड बाय द गव्हर्मेंट, रेट इज अगेन अप्रूव्ड बाय द गव्हर्मेंट. So now if they want, if they still have any contention, we will inform to the government. But as of now, our stand is very clear that everyone should be on equal footing. तुका एक रेट ऑफ इंट्रस्ट, ताका एक रेट ऑफ इंट्रस्ट हे म्युन्सिपालिटीच्या आमचे कडेन आमच्या पावरान तरी ना. सो वी स्टील हॅव आवर से ऑन द 3.5 crores बॅलन्स. हे जाल्यार हाचेर अशे बाकीचेय बी आसात स्पेशली द सेंट्रल गव्हर्मेंट एजन्सीज आनी गव्हर्मेंट ऑफिसीस. तांचे कडेन आमकां हावस टॅक्साच्या रूपान खूब जे पळय सेंट्रल गव्हर्मेंट एजन्सीज एज वेल एज स्टेट गव्हर्मेंट एजन्सीज जे पळय आसात सो तांचे कडल्यान आमकां सर्वीस टॅक्स चार्जीसाच्या फॉर्मान आमकां टॅक्स येवपाक जाय. सो जर तर खंयची सेंट्रल गव्हर्मेंट गव्हर्मेंट एजन्सी जर 75% जर ती फुली ऑक्युपायड आसा जाल्यार तांकां 75% ऑफ द करस्पॉन्डिंग हावस टॅक्स लागता. पार्शली ऑक्युपायड आसा जाल्यार 50% लागता आनी नॉट ऑक्युपायड जाल्यार ती 33% लागता. हांगा पळयलें जर जायत जाल्यार दे आर ऑल गोईंग इन अ फूल कॅपॅसिटी. सो 75% ऑफ द हावस टॅक्स ताणें पे करचेच पडटलें. आतां थोडे एजन्सीज अशे आसा की आमच्या स्टाफाक ते भितर घेनात. सो आय थिंक मे बी वील हॅव टू अप्रोच टू द मॅजिस्ट्रेट एंड गेट द एप्रोप्रिएट ऑर्डर so that they don't create any kind of hindrances in letting our staff enter the premises and calculate the area which has been occupied and other inspection related activities. Be it be a case that me as a chief officer and my officers, ACO and municipal engineers will go personally to ensure that the morale of our staff gets boosted and ultimately it fuels the copper of our municipality. तुम्ही पळयतात GNH.